नमस्कार. आपल्या लीगल ॲडवाईस या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट दामोदर पिसे आपलं स्वागत करतो. आज आपण एका नवीन सेशनसोबत आलेलो आहोत. तो म्हणजे पॅरोल आणि फर्लो. पॅरोल म्हणजे काय आणि फर्लो म्हणजे काय आणि त्यामधला डिफरन्स हे आपण या सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता आपण बरेचदा ऐकत असतो की अमुक गुन्हेगार हा तुरुंगात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटून आला किंवा पॅरोलवर सुटला. तर त्या संदर्भात पॅरोल म्हणजे एक शिक्षा भोगत असताना टेम्पररी रिलीज म्हणजे तात्पुरत्या प्रमाणात तुम्हाला तुरुंगातून रिलीज केल्या जाते आणि त्यासाठी तुम्हाला एक सफिशियंट पूरक असं कारण द्यावं लागते. राज्य सरकारकडे तुम्हाला पॅरोलवर सोडण्याचे अधिकार असतात आणि राज्य सरकारने नेमून दिलेल्या अथॉरिटीकडे तुम्हाला संबंधित पॅरोलच्या संदर्भात अर्ज करावा लागतो. तसा अर्ज केल्यानंतर संबंधित अथॉरिटी जेल अथॉरिटीकडून रिपोर्ट मागवतात. म्हणजे तुमचं तुरुंगातलं राहणं कसं आहे, तुमचा तुरुंगातला व्यवहार कसा आहे आणि तुमचा तुरुंगातलं राहणं जर चांगलं असेल तर जेल अथॉरिटीकडून गेलेल्या रिपोर्टनुसार राज्य सरकारने नेमून दिलेला अधिकारी म्हणजे शक्यतो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा जो कोणी राज्य सरकार नेमून देतील त्या अथॉरिटीकडून तुमचा तो अर्ज मंजूर केला जातो आणि तुम्हाला पॅरोलवर सोडण्यात येते. आणि पॅरोलवर सोडवल्यानंतर त्यामध्ये काही तुम्हाला अटी घालून दिल्या जातात की जेणेकरून तुम्ही प्रत्येक हप्त्यातून किंवा प्रत्येक दिवसाला किंवा एक दिवस आड तुम्ही संबंधित लोकल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची हजेरी लावायची, जिल्ह्याच्या बाहेर जायचा नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा पुन्हा करायचा नाही. अशा प्रकारच्या संबंधित अटी लादून तुम्हाला पॅरोलवर सोडवण्यात येते आणि पॅरोलचा जो पिरियड असतो तेवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला परत तुरुंगात जाऊन पुन्हा परत जो कारावास आहे तो तुम्हाला भोगावा लागतो. आणि तुम्ही पॅरोलमध्ये जो बाहेर तुरुंगाबाहेर जो दिवस काढलेले आहेत ते दिवस तुमच्या शिक्षेमध्ये पुन्हा ॲड होतात. म्हणजे तुमची शिक्षा संपल्यानंतर तुम्हाला तो जो 1 महिन्याचा किंवा जो काही तुम्ही पॅरोलवर जेवढे दिवस बाहेर असले तेवढा पिरियड तुम्हाला पुन्हा शिक्षेमध्ये वाढवून दिला जातो. आणि त्यासाठी तुम्हाला एक पॅरोलवर येण्यासाठी एक विशेष कारण आवश्यक असते. पण फर्लोच्या बाबतीत तसं नाही. फर्लो म्हणजे हा एक तुम्हाला गुन्हेगाराला ज्यावेळेस एक लॉंग टर्म पनिशमेंट दिली असते, लाईक इम्प्रिझनमेंट म्हणा किंवा 20 वर्षाची सजा असो, तशी लॉंग टर्म जी इम्प्रिझनमेंट असते किंवा लॉंग टर्म जो कारावास असतो त्या कारावासादरम्यान फर्लो हा दिला जातो. त्याचा उद्देश हाच असतो की गुन्हेगार जो शिक्षा भोगत असताना त्याचा समाजासोबतचा सोसायटीसोबतचं कनेक्शन त्याचं कायम राहावं, जेणेकरून त्याची पूर्ण शिक्षा झाल्यानंतर त्याला समाजात वावरताना अडचण येऊ नये. अशा प्रकारे फर्लोमधला जो पिरियड असतो तो शिक्षेमध्ये मोजला जातो. म्हणजे फर्लोमध्ये जर गुन्हेगार हा किंवा तुरुंगातील कैदी हा 14 दिवस जर बाहेर असला तुरुंगाच्या बाहेर तर ते 14 दिवस त्याच्या शिक्षेमध्ये मोजल्या जातात. त्याच्या शिक्षेमध्ये त्याची शिक्षा संपल्यानंतर ते पुन्हा वाढवले जात नाही. अशा प्रकारे फर्लोचा नियम आहे. आणि फर्लो हा कोणतंही कारण नसताना दिला जात असतो. तो केवळ त्यामागचा एकच उद्देश असतो की कैद्याचं तुरुंगासोबत म्हणजे सोसायटीसोबतचं कनेक्शन हे कायम राहावं. आणि फर्लोच्या बाबतीतसुद्धा राज्य सरकारकडे अधिकार आहे फर्लो देण्याचे. समजा एखादा जर हॅबिच्युअल अफेंडर असला आणि तुरुंगाधिकाऱ्यांना जेलरला जर वाटलं की याला सोडल्यावर हा पुन्हा एखादा गुन्हा करू शकतो किंवा पळून जाऊ शकतो किंवा परत हा तुरुंगात येणारच नाही,
अशा परिस्थितीत त्याचा फर्लो हा कॅन्सलही केला जातो. त्याच्या तुरुंगातील वागणुकीवर आणि त्याचा जो क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्याला आधार घेऊनच फर्लो हा दिला जातो. आणि फर्लोमध्ये कोणतेही एक कारण नसते. फर्लो हा केवळ त्याचं सोसायटीसोबत कनेक्शन राहावं आणि लॉंग टर्म पनिशमेंटमध्ये, लॉंग टर्म इम्प्रिझनमेंटमध्येच फर्लो दिला जातो. शॉर्ट टर्म इम्प्रिझनमेंटमध्ये फर्लो हा दिला जात नाही. समजा 1 आणि 2 वर्षाची जर तुरुंगवास असला तर त्या 1 आणि 2 वर्षाच्या तुरुंगवासासाठी फर्लो हा देण्यात येणार नाही. फर्लोसाठी नियम महत्त्वाचा हाच आहे की त्याची लॉंग टर्म इम्प्रिझनमेंट असायला पाहिजे, त्याचा लॉंग टर्म कारावास असायला पाहिजे. पण पॅरोलच्या बाबतीत तसं नाही. पॅरोल हा कमी दिवसासाठी जरी तुरुंगवासची म्हणजे इम्प्रिझनमेंटमध्ये असला किंवा कारावासात असला तर फर्लो हा एका स्पेसिफिक रिझनसाठी दिला जातो. घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असो, लग्न कार्य असो किंवा एखादी एक्झामिनेशन असो, अशा कारणासाठी पॅरोल हा दिला जातो. तर पॅरोल आणि फर्लोमध्ये महत्त्वाचा फरक जो आहे की पॅरोलमधला जो पिरियड आहे तो शिक्षेमध्ये कमी केला जातो आणि फर्लोमधला जो पिरियड आहे म्हणजे बाहेर तुरुंगातील कैदी बाहेर राहण्याचा, तर तो त्याच्या शिक्षेमध्येच काउंट होतो. तो त्याच्या शिक्षा संपल्यानंतर पुन्हा त्याला तो तेवढे दिवस भरून द्यावे लागत नाहीत. पण पॅरोलच्या बाबतीत तेवढे दिवस त्याला पुन्हा भरून द्यावे लागतात. आणि या संबंधात कायदेशीर तरतूद ही क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा IPCमध्ये नसून प्रिझनर्स ॲक्ट 1894 आणि प्रिझनर्स ॲक्ट 19 यामध्ये पॅरोल आणि फर्लोच्या बाबतीत तरतूद दिलेली आहे. तसेच प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटकडे, प्रत्येक राज्याच्या सरकारकडे त्या संबंधात नियम बनवण्याचे अधिकार भारताच्या संविधानाच्या शेड्यूल 7 मध्ये दिलेले आहेत. म्हणजे हा स्टेटला याचे अधिकार आहेत. त्या संदर्भात कायदा बनवण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत आणि राज्य शासनाने ठरवलेल्या नियमानुसार पॅरोल आणि फर्लोवर कैद्यांना टेम्पररी रिलीज म्हणजे थोड्या दिवसासाठी तुरुंगाच्या बाहेर सोडता येते. हा झाला पॅरोल आणि फर्लोच्या बाबतीत जी काही माहिती या सेशनमधून आपल्याला मिळाली. ती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या सेशनला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शक्य तेवढा शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन सेशनसोबत. तोपर्यंत गुड डे अँड गुड बाय.